नमस्कार मित्रांनो, वेब न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहतोय जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने, यांच्या आव्हानानुसार जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांचे अनुयायी अखंड भारत देशामध्ये आणि संपूर्ण बाहेर देशामध्ये सुद्धा आहेत। त्याचप्रमाणे जगद्गुरु रामानंदाचार्यजींनी परवाच 7 डिसेंबर रोजी त्यांनी आवाहन केला। 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर या 15 दिवसामध्ये संपूर्ण रामानंदाचार्यजींचे जे अनुयायी आहेत यांनी यांच्या आवाहनानुसार, कारण की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण काही भागामध्ये कोरडवाहू आहेत, काही ठिकाणी नदी नाले नाहीत, अशा ठिकाणी नदी नाले, छोटे नाले मोठे नाले वाहतात। या ठिकाणी त्यांनी जगद्गुरु श्रींनी आवाहन केलं की ज्या आता जे रब्बीचे पिकं असतात त्या शेतकऱ्यांना या पिकाचा फायदा झाला पाहिजे आणि त्या पिकाला पाणी देता आलं पाहिजे। आणि जे पशु प्राणी असतात, हिवाळा संपला आणि आता उन्हाळा सुद्धा येतो, त्या पशु प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसते। हे संपूर्ण त्यांनी विचार करून या संपूर्ण शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे। आणि माऊलींचे एवढेच नसून अनेक सामाजिक उपक्रम असतात। परवाच 1,10,000 वरची काहीतरी त्यांनी वृक्षारोपण संपूर्ण संप्रदायाच्या वतीने करण्यात आला होता। त्या ठिकाणी आता पाटबंधारे विभाग या मार्फत आणि सर्व शेतकऱ्यांना जिथपर्यंत कोणता प्रशासन, कोणता सरकार पोहोचले नाही, त्या ठिकाणी रामानंदाचार्यजींचा संप्रदाय पोहोचून आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी हे असे उपक्रम राबविले जातात। त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो या ठिकाणी तालुका सेवा रामानंद संप्रदाय तालुका सेवा समिती धर्माबाद आणि संत सेवा समिती धर्माबाद यांच्या वतीने धर्माबाद येथील एक मोठा नाला आहे, त्या ठिकाणी पाटबंधारा असा मोठा प्रकारचा सकाळपासून सर्व महिला बहिणी पुरुष आहेत, आपण पाहू शकतो। हे संपूर्ण इथली रेती माती भरून त्यांनी सकाळपासून असा मस्त प्रकारे या थैल्यामध्ये माती भरून यांनी बंधारा, कारण की इथं आपण पाहू शकतो इकडून खूप लांबून बंधारा येणारा पाण्याचा प्रवाह आहे आणि आजूच्या आणि बाजूच्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळावा या ठिकाणी सर्व ताई बहिणी आणि माऊलींच्या आव्हानानुसार यांनी या उपक्रमाला सुरुवात केली। एवढेच नसून संपूर्ण भारत देशामध्ये उपक्रम सुरू आहेत। त्याप्रमाणे ताई, आपण सकाळपासून आलात, आपल्याला काय वाटतंय आणि माऊलींची प्रेरणेनुसार आपण इथं आलात, मग याच्या सकाळपासून सेवा करता, काय वाटते तुम्हाला? जय सियाराम। माऊलीच्या कृपेतून आम्हाला म्हणजे 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये बंधारा बांधण्याचं माऊलीने सुत उपक्रम राबवलेत आणि त्यासाठी आम्ही आज आमचे मठपती महाराज आणि तसेच दिनेश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून बंधारा बांधलो आणि बंधाराचे फायदे म्हणजे उन्हाळा जवळ येत आहे, त्यामुळे पाण्याची पातळी कमी होते। पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे प्राण्यांना, पक्ष्यांना किंवा वनस्पतींना पाणी कमी पडतो, त्यामुळे हे बंधारा बांधल्यामुळे ते पाणी पक्ष्यांना किंवा प्राण्यांना उपयोग येतो। तुम्हाला काय वाटतं ताई आजच्या बंधाऱ्याबद्दल? जय सियाराम। आता बरंच काही म्हणजे उपक्रम माऊलीचे चालू आहेत, पण ज्या कामासाठी आपण माऊली सांगितलेत त्या कामामध्ये आपण कसं का होईना घरातून अडचण निर्माण करून, अडचण मागे टाकून आम्ही त्या ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो। पण आम्हाला इतका आनंद वाटते की या सेवेमध्ये खूपच काही आनंद वाटते। कोणतीही सेवा राहू द्या, माऊली सांगल्या बरोबर आम्हाला असं निघावं वाटते। पण लोकांनी असं म्हणतात की अशी कशी सेवा राहते, हे उठलं सुटलं निघते असं म्हणतात, पण आम्ही कोणाला घाबर नाही। सेवेमधून काय मिळते आम्हाला? सेवेमधून आहे की नाही भरपूर काही, म्हणजे आमच्या घरात सुख समाधान, आमच्या लेकरांचं, आमच्या जे काही अडचणी आहेत सगळ्या दूर झालेल्या आहेत। आता नक्कीच आपण पाहू शकतो असे एवढेच नसून माऊलींचे अनेक उपक्रम आहेत। त्याप्रमाणे एक सर सुद्धा जवळपास 60-65 वर्षाचे सर आहेत। सर, आपण त्या एवढ्या लांबून गडापासून चालत आलात आणि इथं सकाळपासून सेवा करताय, काय वाटते तुम्हाला? जय श्रीराम। मी दत्तात्रय शिवाजी मुकडे आटाळा आहे आणि पाटबंधारा म्हणजे बांध बांधण्यासाठी आपण येऊन मदत करावं, काय आपल्या गुरुची सेवा घडावी अशी समजून मी एवढं संबोध। शेतकऱ्यांचे काय फायदे होतात? जय श्रीराम। मी श्यामावती पांचाळ। शेतकऱ्यांचे जनावर जे शेती वगैरे राहते ना, त्यांचे जनावर शेतीमध्ये राहिल्यानं त्यांना पाणी भेटत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याला असं फायदे होतात ना, स्वामी रामानंदाचार्य यांच्याकडून शेतकऱ्यांना लय फायदा होणार आहे। असं का म्हणजे का जनावर जे बाहेर आलं कुठं गेलं तर जनावराला पाणी पिण्यासाठी त्रास होतो, समोर जनावर जाते, जसं माणसाला ताण लागली ना कुठं पाणी भेटते काय नाही ह्याच्यामुळे तिकडे जाते ना,
जनावर कुठं पाणी आहे म्हणून त्यांना पण कळत नाही. त्याच्यामुळे हे बंधारे बांधल्यामुळं जिथं पाणी थांबलं ना, साचून टाकलं ना पाणी, त्याच्या बदल आहे ना जनावर तिथे येऊन पाणी पिते. शेतीला काय फायदा होईल आता? शेतीला आणि मग नंतर शेतीला व शेतकऱ्यासाठी वनस्पती झाड हो, हरभऱ्याला हो, कायला हो, पाणी द्यायसाठी त्यांना सुद्धा काय अडचण येत नाही. त्यांना सुद्धा काम चांगलंच होणार आहे त्यांचं पण. आणि काही गोष्टी सर्वांकडून बी त्यांना फायदाच आहे आणि शेतकऱ्यासाठी तर चांगला फायदा आहे. बस जय श्री. नक्कीच आपण पाहू शकतो संपूर्ण तालुका सेवा समिती आणि आपल्या धर्माबाद तालुका सेवा समितीमध्ये अनेक ठिकाणी संतसंघ ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी अनुयायींच्या मार्फत नरेंद्राचार्यजींच्या असे पाटबंधारे बांधत आहेत. त्याप्रमाणे 7 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे. 21 डिसेंबर पर्यंत हा उपक्रम जलपाट बंधारे हे सुरुवात झालेली आहे. एवढंच नसून अनेक उपक्रम रामानंदाचार्यजींचे असे या कार्यांची कौतुक करावं तेवढी कमीच आहे असे उपक्रम रामानंदाचार्यजींमार्फत सुरूच असतात आणि संपूर्ण तालुका सेवा समिती अतिशय अग्रेसिव्ह कार्यामध्ये असते. आणि या वेद न्यूज मराठी चॅनलच्या वतीनं या सर्व तालुका सेवा समितीचं, संतसंघ सेवा समितीचं मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.